जय हिंद मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या वेळेस जेव्हाही तुम्ही कोणाला प्रश्न विचारला असेल की यार जागा तर खूप कमी आहे, मी फॉर्म भरू किंवा नाही भरू, याचं उत्तर तुम्हाला हेच मिळालं असेल की नोकरीला लागण्यासाठी तर फक्त एक जागा लागते. तर मित्रांनो, हे खरं आहे की नोकरीला लागण्यासाठी एक जागा लागते. परंतु जेव्हा ही व्हॅकन्सी बघतं, एस-एस-सी जी-डी 2026च्या ज्या व्हॅकन्सी आल्या आहे त्या खूप कमी आल्या आहे आणि त्यामुळे मुलांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे डाऊट आहे की सर आम्ही इतका अभ्यास करतोय पण कॉम्पिटिशन खूप जास्त होऊन जाईल व्हॅकन्सी कमी असल्यामुळे. जे जास्त हुशार मुलं आहेत तेच लागून जातील, जे नवीन मुलांनी अभ्यास चालू केला आहे ते लागणार नाही. असे अनेक प्रकारचे प्रश्न मुलांच्या मनामध्ये येतात आणि इतक्या कमी व्हॅकन्सी आहे मागील वर्षामध्ये आलेल्या नाहीये आणि आलेल्या पण आहे तर ते कशा प्रकारे वाढलेले आहेत ते पण बघूया. सर्वात पहिले तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही प्रश्नाचे उत्तर बघूया. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की व्हॅकन्सीज कमी का आल्या, त्यानंतर व्हॅकन्सीज वाढतील का आणि व्हॅकन्सीज वाढतील तर कोणत्या फोर्समध्ये वाढतील, या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मित्रांनो, व्हॅकन्सीज कमी येण्याचं कारण सर्वात पहिलं तर तुमचं जो शेड्यूल टाकला असतो, एस-एस-सीनं जे कॅलेंडर टाकलं असतं त्या कॅलेंडरमधील प्रत्येक डेटवर प्रत्येक गोष्ट शेड्यूल वाईज येत असते आणि ती डेट त्या डेटला ती गोष्ट टाकणं जरुरी आहे. जसं की होम मिनिस्टरकडे जितक्या बी रिक्त पदं गेले होते तितके पदं त्यांनी त्या दिवशी टाकून दिलेले आहे की इतक्या रिक्त पदांवर ही भरती होणार आहे एस-एस-सी-जी-डीची. परंतु यामध्ये व्हॅकन्सी वाढवणं किंवा कमी करणं हे दोन्हीही गोष्टी होम मिनिस्टरकडे असतात. ते कमी पण करू शकतात आणि वाढवू पण शकतात. तर मित्रांनो, असं भरपूर वेळेस झालेलं आहे. मागील 3 वर्षाचा रेकॉर्ड जर बघितला आपण तर प्रत्येक वेळेस असं झालेलं आहे की व्हॅकन्सीज कमी आल्या त्यानंतर वाढल्या. आपण मागील 3ही वर्षाचा डाटा बघूया की व्हॅकन्सी जेव्हा फॉर्म भरायचा होता तेव्हा किती आल्या आणि त्यानंतर वाढून किती झाल्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, व्हॅकन्सीज कमी येणं हे तुमच्यासाठी चांगलं पण आहे. ते कसं बघा, भरपूर मुलं असे आहे की त्यांनी व्हॅकन्सीज बघून फॉर्म भरला नसतील. काही मुलांचं एक असतं की यार 50,000 व्हॅकन्सी आल्या. जसंही 50,000 व्हॅकन्सी येतात त्या गोष्टीचं प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये, प्रत्येक पेपरामध्ये, प्रत्येक यूट्यूबवर पण तेच व्हिडिओ दिसतात. 50,000 व्हॅकन्सी आल्या, 10वी पासवर नोकरी. आणि या गोष्टीवरून जे मुलं कधी अभ्यास करत नाही ते पण अट्रॅक्ट होतात आणि ते मुलंही यामुळे फॉर्म भरून टाकतात. त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन वाढून जातं. तसं तर गर्दी वाढते, फक्त कॉम्पिटिशन वाढत नाही कारण त्यांचा अभ्यास नसतो. परंतु त्यामुळे एस-एस-सीला अनेक प्रकारचे प्रश्न धुंडावे लागतात आणि मुलं जास्त असल्यामुळे जेव्हा तुम्ही पेपर देता तेव्हा अनेक प्रकारचे प्रश्न धुंडल्यामुळे काय पता तुमचा त्यामध्ये तोटा पण होऊ शकतो. तर ही गोष्ट चांगली राहते की व्हॅकन्सीज पहिल्या कमी आल्या आणि त्यानंतर इन्क्रीज झाल्या. तर इन्क्रीज होतील का, त्याचे काही ठोस कारणं आहे ते पण आपण बघूया. मागील वर्षांचा डाटा बघितला 2022 पासून कशा प्रकारे व्हॅकन्सीज वाढलेल्या आहे, पहिल्या किती आल्या व त्यानंतर किती झाल्या. तर चला आपण एक एक करून बघूया. सर्वात पहिले तर बघूया 2022 मध्ये. मित्रांनो, मी जे आकडे सांगणार आहे राऊंड फिगर आकडे सांगणार आहे. यामध्ये जे 25-30 व्हॅकन्सी आहे त्या पकडत नाही, डायरेक्ट तुम्हाला राऊंड फिगर आकड्यामध्ये सांगत आहे. सर्वात पहिलं बघूया 2022 मध्ये. मित्रांनो, तुमच्या व्हॅकन्सीज आल्यानंतर 2 वेळेस वाढल्या होत्या. सर्वात पहिले जे व्हॅकन्सी आली होती ती आली होती 24,300. त्यानंतर या वाढून झाल्या होत्या 45,200 आणि त्यानंतर परत एकदा वाढल्या होत्या आणि या व्हॅकन्सी 50,000 प्लस झाल्या होत्या. याचा अर्थ 2022 मध्ये व्हॅकन्सीमध्ये खूप जास्त वाढ बघायला मिळाली होती. त्यानंतर 2023 मध्ये भरती आली नाही. 2022 व 23ची ही कंबाईन भरती होती. त्यानंतर 2024 मध्ये बघा, तुमची भरती आली होती 26,000ची आणि त्या वाढून झाल्या होत्या 46,000 प्लस. 2024 मध्ये पण तुम्ही बघितलं असन चांगल्याच व्हॅकन्सीमध्ये वाढ झाली होती. 2025 मध्ये व्हॅकन्सी आल्या होत्या 39,500 आणि त्या वाढून झाल्या होत्या 53,500. याचा अर्थ मित्रांनो की प्रत्येक वर्षी मागील झालेल्या 3ही भरत्यामध्ये तुमच्या व्हॅकन्सीज वाढलेल्या आहे. तर 99.9% चान्स आहे की ह्यावेळेस मी तुमच्या व्हॅकन्सी 100% वाढेल आणि त्या कशा प्रकारे वाढेल किंवा का वाढेल तेही बघूया. तुम्ही बघितलं असेल ही नोटिफिकेशन जाऊन बघा, माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तिथे जाऊन बघा की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती व्हॅकन्सीज आलेल्या आहे. सर्वात पहिलं तर BSF, CRPF आणि SSB अशा 3 फोर्स आहे की इथे व्हॅकन्सी खूप कमी बघायला मिळाल्या. तुम्ही बघितलं आणि मागच्या वर्षी पण SSB मध्ये खूप कमी व्हॅकन्सी होत्या आणि यावर्षी पण खूप कमी आहे. तर 99.9% चान्स आहे की याच 3 डिपार्टमेंटमध्ये तुमच्या यावर्षी व्हॅकन्सी वाढेल. व्हॅकन्सीज किती वाढेल तर मित्रांनो, व्हॅकन्सी ह्या 20,000 प्लस अजून वाढेल. म्हणजे तुमच्या व्हॅकन्स्या लगभग 45,000 प्लस होण्याची दाट शक्यता आहे. आणि मित्रांनो, हे काही मी मनानं सांगत नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारे मागील एस-एस-सी-जी-डीचा डाटा बघितला त्यानुसार तर हेच लक्षात येतं की व्हॅकन्सी प्रत्येक वेळेस वाढलेली आहे. मित्रांनो, भरती तर निघून गेलेली आहे. या मधामध्ये ज्या पद रिक्त होतात ते होम मिनिस्टरकडे जातात आणि तिथे त्या रिक्त पदांची परत गणना होते आणि ते पदं परत यामध्ये टाकून देतात. त्यामुळे ही व्हॅकन्सी इन्क्रीज होते. हे फक्त शेड्यूलला पूर्ण करण्यासाठी जो तुमचा टाईम दिलेला आहे भरत्या घेण्याचा
तो पूर्ण करण्यासाठी नोटिफिकेशन येतं यामध्ये. त्यामुळे मित्रांनो या गोष्टीचा इतका विचार करू नका. व्हॅकन्सीज वाढो अथवा ना वाढो, तुमचा अभ्यास ज्या प्रकारे चालू आहे त्याच प्रकारे चालू ठेवा. ते 23 तारखेपासून तुमचे पेपर होणार आहे. दिवस पेपरला खूप कमी उरलेले आहे. त्यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुमची स्लॉट बुकिंग सुद्धा चालू होईल. त्यामध्ये तुम्ही तुमचं स्लॉट बुक करून घ्या. त्याची माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे की तुम्ही कोणत्या दिवशी तुमच्या पेपरची तारीख व एक्झाम सिटी निवडा व ती कशी निवडायची त्याविषयी माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की स्लॉट बुकिंगमध्ये पहिला जो एक हप्ता असतो तो फक्त बघण्यासाठी घ्या की कशा प्रकारचे पेपर येत आहे. एसएससी जी आहे ती यावेळेस तुम्हाला काही वेगळे प्रश्न तर टाकत नाहीये. काय पॅटर्न असतोय, किती मार्क्सचं करंट अफेअर येत आहे, हे सर्व बघण्यासाठी तुम्ही एक हप्ता राहू द्या. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्ही तुमचा स्लॉट बुक करा. माझा एसएससी जीडी मध्ये प्रवास कसा राहिला तोही व्हिडिओ मी बनवला आहे, हा जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलवर. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, एसएससी जीडी मध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फिजिकल करण्याची गरज नाहीये. आता अभ्यासाचा वेळ आहे, या टाइमात फक्त अभ्यास करा. फिजिकल 0 म्हणजे कोणत्याही प्रकारचे फिजिकलला आता सध्याच्या घडला ग्राउंडवर जाऊ नका. जितका टाइम होईल रात आणि दिवस एक करून टाका. आपल्या मातृभाषेत एसएससी जीडी विषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनल सोबत जोडू शकता. आणि त्यानंतर स्टडी मटेरियल जसं की झालेल्या प्रश्नपत्रिका व काही न्यूज जर आली तर ती सुद्धा मी माझ्या टेलिग्राम चॅनलद्वारे टाकत असतो. व माझी एसएससी जीडी मध्ये पर्सनल लाईफ कशी आहे त्याविषयी काही गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तिथे जाऊन सोबत जोडू शकता. धन्यवाद.